Namaskar. Today we are going to start a new topic, asexual reproduction. The first question is that what is asexual reproduction? We have already discussed sexual reproduction. In case of sexual reproduction, there is a formation of gametes and then these gametes are unite to form new individual and that is the sexual reproduction. म्हणजे sexual reproduction मध्ये काय झालं होतं? गॅमेटचं फॉर्मेशन झालं, गॅमेट्स एकमेकांसोबत युनाइट झाले आणि नवीन ऑर्गॅनिझम तयार झाला, त्याला काय म्हणायचं? सेक्झुअल रिप्रोडक्शन. बट दिस इज दी असेक्झुअल रिप्रोडक्शन. नाउ हाऊ विल यू डिफाइन द असेक्झुअल रिप्रोडक्शन? The process in which new individuals are formed without fusion of gametes is called asexual reproduction. आता asexual reproduction मध्ये काय होतंय? न्यू इंडिव्हिज्युअल्स आर फॉर्म्ड, नवीन इंडिव्हिज्युअल तयार होतोय, पण कसा तयार होतोय? गॅमेटचं युनियन न होता किंवा सेक्स सेलचं युनियन न होता त्याला काय म्हणायचं? asexual reproduction. How will you define? The process of formation of new individual without fusion of gametes or sex cells is called asexual reproduction. And in this topic, we have to discuss various methods of asexual reproduction like fragmentation, budding, spore formation, binary fusion, gamules formation, and the last method, vegetative reproduction. Before actually going to this topic, let me clear one thing. हा जो टॉपिक आपण स्टडी करतोय, हा टॉपिक 12th स्टँडर्डच्या फर्स्ट जे चॅप्टर आहे न्यू सिलेबसचं, रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर प्लांट्स, त्याच्या कंटेंटनुसार आपण हा पार्ट घेतोय. जो पार्ट आतापर्यंत आपण घेतला सेक्झुअल रिप्रोडक्शन इन अँजिओस्पर्मचा और सेक्झुअल रिप्रोडक्शन इन फ्लॉवरिंग प्लांटचा, इट इज कॉमन फॉर बोथ स्टेट बोर्ड सिलेबस ॲज वेल ॲज NCERT सिलेबस. पण हा जो पार्ट आहे हा थरोली फक्त कोणाचा पार्ट आपण कन्सिडर करतोय? रिप्रोडक्शन इन लोअर प्लांट्स अँड हायर प्लांट्स या चॅप्टरचा. NCERT मध्ये सुद्धा हा पार्ट मेन्शन आहे, पण तो दुसऱ्या चॅप्टरमध्ये मेन्शन आहे, लक्षात घ्या. म्हणून जो काही पार्ट आपण स्टडी करणार फक्त हा पार्ट आपल्या टेक्स्ट बुकवर 12th स्टँडर्डच्या डिपेंड असेल नवीन सिलेबसनुसार. तर बघा, पहिली मेथड आहे दॅट इज दी फर्स्ट मेथड इज फ्रॅगमेंटेशन. इन धिस फ्रॅगमेंटेशन, आता फ्रॅगमेंटेशन मध्ये काय होतंय? First point is that this fragmentation occurs in multicellular organisms. Some multicellular organisms are broken into different pieces and from each piece new individual is produced. And this type of reproduction, asexual reproduction, occurs in organisms like Spirogyra. काय झालं फ्रॅगमेंटेशन मध्ये? हा जो एक मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम आहे हा ऍक्सिडेंटली किंवा कुठल्याही कारणाने कशामध्ये डिव्हाइड होईल किंवा कशामध्ये ब्रेक होईल? फ्रॅगमेंट्समध्ये ब्रेक होईल आणि प्रत्येक फ्रॅगमेंट न्यू ऑर्गॅनिझम तयार करेल आणि ही मेथड कोणामध्ये भेटते? स्पायरोगायरामध्ये भेटते. सेकंड मेथड इज द बडिंग. आता या बडिंग मध्ये काय होतंय लक्षात घ्या. पण पहिला पॉइंट लक्षात घ्यायचा आहे, फर्स्ट पॉइंट लक्षात घ्यायचा आहे, बडिंग ऑकर्स इन युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम. फ्रॅगमेंटेशन ऑकर्स इन मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम, बट दिस बडिंग ऑकर्स इन युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम. फॉर एक्झाम्पल, कन्सिडर दिस इज युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम. We can consider it as a parental cell. From this parental cell, a small outgrowth is arised. And this outgrowth is called bud. When this bud gets detached from this parental cell, it develops into new individual. And this type of asexual reproduction occurs in unicellular organisms like yeast, hydra, etc. काय झालं बडिंग मध्ये? ही जी पॅरेंटल सेल होती या पॅरेंटल सेल पासून एक स्मॉल आउटग्रोथ अराईज झाली, ज्याला आपण काय म्हटलं? बर्ड असं म्हटलं. आणि बर्ड ज्यावेळेस या पॅरेंटल सेल पासून डिटॅच होईल त्यावेळेस ही बर्ड कशामध्ये डेव्हलप होईल? न्यू ऑर्गॅनिझम मध्ये डेव्हलप होईल. आणि अशा टाईपचं जे असेक्झुअल रिप्रोडक्शन आहे हे कोणामध्ये भेटतंय? ईस्ट आणि हायड्रा सारख्या ऑर्गॅनिझम्स मध्ये आपल्याला भेटतं. नेक्स्ट मेथड इज द स्पोर फॉर्मेशन. In this method, there are two types of spore. The first type is the motile spore and second is
नॉन मोटाईल स्पोअर्स. तर बघा, जे स्पोअर्स तयार होत आहेत ऑर्गॅनिझम्स मध्ये ते 2 टाईपचे स्पोअर्स आहेत, मोटाईल स्पोअर्स अँड नॉन मोटाईल स्पोअर्स. आता तुम्हाला एक प्रश्न तुमच्या मनात निर्माण होईल, काही स्पोअर्स मोटाईल काय आहेत आणि काही नॉन मोटाईल काय आहेत. आता जे स्पोअर्स मोटाईल असतात ना, त्या ठिकाणी एक पक्क लक्षात ठेवा, त्या ठिकाणी एक स्ट्रक्चर प्रेझेंट असतं दॅट इज कॉल्ड एज फ्लॅजेला, अँड दीज फ्लॅजेला प्रोव्हाइड द मोटिलिटी टू द स्पोअर्स. लक्षात राहील. तर बघा, मोटाईल स्पोअर मध्ये काय प्रेझेंट असेल, फ्लॅजेला. नॉन मोटाईल स्पोअर्स आर नॉन फ्लॅजेलेटेड, इट मीन्स दॅट दे डू नॉट हॅव दी फ्लॅजेला. आता हे जे मोटाईल स्पोअर्स आहेत ना, दीज मोटाईल स्पोअर्स आर कॉल्ड झूस्पोअर अँड नॉन मोटाईल स्पोअर्स आर कॉल्ड कोनेडिया. जे मोटाईल स्पोअर्स आहेत, फ्लॅजेलेटेड स्पोअर्स आहेत, दोज आर दी झूस्पोअर्स, अँड which are non-flagellated spores are the कोनेडिया. आता हे जे झूस्पोर्स आहेत याचं एक्झाम्पल जर आपण कन्सिडर केलं, दॅट इज दी क्लामायडोमोनास. इट इज वन ऑफ द टाइप ऑफ अल्गी. आणि कोनेडियामध्ये होणारं जे रिप्रोडक्शन आहे ते कोणामध्ये भेटतंय, पेनिसिलियम मध्ये भेटतंय. म्हणजे झूस्पोर पासनं न्यू इंडिव्हिज्युअल फॉर्म होत असेल, कोनेडिया पासनं न्यू इंडिव्हिज्युअल फॉर्म होत असेल, दॅट इज दी असेक्झुअल रिप्रोडक्शन इन विच देर इज नो युनियन ऑफ मेल अँड फिमेल गॅमेट्स ऑर सेक्स सेल्स. याच्यामध्ये काय झालं नाही, मेल गॅमिट आणि फिमेल गॅमिटचं युनियन झालं नाही किंवा सेक्स सेलचंही युनियन न होता न्यू इंडिव्हिज्युअल तयार होतं, अँड दॅट्स वाय दीज आर द मेथड्स ऑफ असेक्झुअल रिप्रोडक्शन. पक्क लक्षात ठेवा, मोटाईल स्पोअर्स आर झूस्पोर, नॉन मोटाईल स्पोअर्स आर कोनेडिया. झूस्पोर्स हॅव दी फ्लॅजेला अँड दॅट्स वाय दे आर दी मोटाईल स्पोअर्स, अँड झूस्पोर्स कोणामध्ये, क्लामायडोमोनास, कोनेडिया, पेनिसिलियम. गॉट इट. Next method is the binary fission. In case of binary fission, आता या बायनरी फिजन मध्ये काय होतंय आपल्याला बघायचंय. Suppose that this is an organism, unicellular organism. It is the nucleus and this is the cytoplasm. आता बायनरी फिजन मध्ये काय होतंय, first this nucleus undergo division to form. अशा पद्धतीनं हा न्यूक्लियस काय होईल, डिवाइड व्हायला स्टार्ट होईल, आणि न्यूक्लियस डिवाइड झाला. आता न्यूक्लियस डिवाइड होईल, हा न्यूक्लियस डिवाइड झाला की देयर इज अ फॉर्मेशन ऑफ 2 न्यूक्लियाय, अँड देन सायटोप्लाझम डिवाइड्स टू फॉर्म 2 डॉटर सेल्स. आता सायटोप्लाझम डिवाइड झाल्यानंतर काय तयार झाल्यात, 2 डॉटर सेल्स आर फॉर्म्ड. And these 2 daughter cells are developed into new individual. आणि ह्या 2 daughter cells new individual म्हणून फंक्शन करायला सुरुवात करतील. And this is the binary fission. आता बायनरी फिजनचे टाइप्स काय, हा पार्ट आपण ज्यावेळेस नीटचे व्हिडिओ लेक्चर्स येतील त्यावेळेस आपण डिटेलमध्ये स्टडी करू, किंवा ज्यावेळेस नीटचं NCERTचं 12th स्टँडर्डचं फर्स्ट चॅप्टर आपण स्टार्ट करू त्यावेळेस आपल्याला हे डिटेलमध्ये हा पार्ट स्टडी करू. ओके. तर बघा, दिस टाइप ऑफ asexual reproduction, that is binary fission, occurs in amoeba, paramecium. These are the 2 examples. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, या सर्वांचे एक्झाम्पल्स तुम्हाला व्यवस्थित लक्षात ठेवायचे आहे. बायनरी फिजन कोणामध्ये, अमिबा आणि पॅरामोसियम मध्ये. नेक्स्ट मेथड इज दी गेम्युल्स फॉर्मेशन. दिस टाइप ऑफ asexual reproduction occurs in mainly fresh water sponges. In sponges, in unfavorable environmental conditions, there are formation of specialized structures called gammules, and when favorable conditions are available, these gammules are developed into new individual. बघा, sponges मध्ये काय झालं, अनफेवरेबल इन्व्हायरमेंटल कंडिशन्स मध्ये काही स्पेशलाइज स्ट्रक्चर्स तयार होत आहेत ज्याला आपण काय म्हणतोय, गेम्युल्स. आणि ज्यावेळेस परत फेवरेबल कंडिशन्स येतील त्यावेळेस गेम्युल्स कशामध्ये डेव्हलप होतील, व्हेजिटेटिव्ह सेलमध्ये, म्हणजे न्यू ऑर्गॅनिझम मध्ये डेव्हलप होतील. कोणामध्ये भेटतंय, मेनली फ्रेश वॉटर स्पॉन्जेस मध्ये. नेक्स्ट मेथड इज द व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन. आता ही जी मेथड आहे व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शनची, याचं प्रॅक्टिकल आपण स्वतःही केलेलं आहे. समजा तुम्ही एखाद्याच्या घरी गेलात, तुम्हाला एखादं गुलाबाचं प्लांट आवडलं, तुम्ही काय करणार, अख्खा प्लांट उचलणार, तुमच्या घरी आणून लावणार. असं करणार का? नाही, असं नाही करणार. आपण काय करू, त्याचं छोटंसं एक स्टेम कटिंग घेऊ
आणि ते स्टेम कटिंग आपण आपल्या घरी लावू आणि नवीन प्लांट आपल्या घरी तयार होईल. आता ही जी मेथड आहे ना, दिस मेथड इज नथिंग बट दिस इज द व्हेजिटेटिव्ह प्रपोगेशन. Now, how will you define the vegetative propagation? Formation of new plant from any vegetative part of the plant is called vegetative propagation. मी परत रिपीट करतोय डेफिनेशन. What is vegetative propagation or vegetative reproduction? नवीन प्लांटचं फॉर्मेशन प्लांटच्या कुठल्याही व्हेजिटेटिव्ह पार्ट पासनं, त्याला आपण काय म्हणणार? व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन. दिस व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन कॅन बी अचीव्ड बाय सम ऑफ दीज मेथड्स. द फर्स्ट इज द कटिंग, सेकंड इज द ग्राफ्टिंग, थर्ड इज द बर्ड ग्राफ्टिंग अँड लास्ट इज द टिश्यू कल्चर. इन फर्स्ट मेथड, that is the cutting. In this method, any vegetative part can be used. For example, stem cutting. कोणता प्लांट प्रोपोगेट होईल स्टेम कटिंगने? वी हॅव ऑलरेडी कन्सिडर्ड द एक्झाम्पल, दॅट इज द रोज. सेकंड एक्झाम्पल इज बॉगनव्हिलिया. या प्लांटमध्ये स्टेम कटिंगच्या माध्यमातून प्रोपोगेशन होत आहे, रिप्रोडक्शन होत आहे. सेकंड इज द लीफ कटिंग. लीफ कटिंगमध्ये कोणाच्या माध्यमातून होईल? सॅन्सव्हिएराच्या मध्ये होणारं जे रिप्रोडक्शन आहे, असेक्झुअल रिप्रोडक्शन, व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन, हे कोणत्या माध्यमातून होत आहे? लीफ कटिंगच्या माध्यमातून. त्याच्यानंतर रूट कटिंग सुद्धा प्रोपोगेशनसाठी यूज केलं जातं, फॉर एक्झाम्पल ब्लॅकबेरी. नेक्स्ट मेथड इज द ग्राफ्टिंग. इन केस ऑफ ग्राफ्टिंग, two parts of different plants are grown as a single plant. मी काय म्हटलं ग्राफ्टिंग मध्ये? काय म्हटलं? पार्ट्स ऑफ टू डिफरंट प्लांट्स आर ग्रॉन ॲज अ सिंगल प्लांट. म्हणजे काय होतं? टू डिफरंट प्लांटचे टू पार्ट्स एक सिंगल प्लांट म्हणून ग्रो करण्याचं जे टेक्निक आहे, त्या टेक्निकला आपण काय म्हणतोय? ग्राफ्टिंग असं म्हणतोय. गॉट इट? आता या ग्राफ्टिंग मध्ये काय करायचं आहे? एका प्लांटचा आपण काय यूज करतोय? स्टेम. आणि दुसऱ्या प्लांटचा आपण काय यूज करतो? रूटेड स्टेम यूज करतो. बघा, एका प्लांटचं काय यूज केलं? फक्त आपण स्टेम यूज केलं. आणि दुसऱ्या प्लांटचं काय यूज केलं? रूटेड स्टेम यूज केलं. आता हे जे ज्या प्लांटचं फक्त स्टेम यूज करतोय, दिस इज कॉल्ड ॲज सायन. In case of grafting, this scion must have more than one buds. आता बघा, या ग्राफ्टिंग मध्ये ज्या प्लांटचं फक्त आपण काय यूज केलं? स्टेम यूज केलं, त्याला काय म्हणायचं? सायन. आणि या सायनवर काय असायला पाहिजे? मोर दॅन वन बर्ड्स प्रेझेंट असायला पाहिजे. त्याच्यानंतर आता दुसरं पार्ट कोणता यूज केला? आपण स्टेम यूज केलं, पण कोणाचं यूज केलं? रूटेड स्टेम यूज केलं किंवा रूटेड प्लांटचं स्टेम यूज केलं. आता हा जो स्टेम आहे, ज्याला काय प्रेझेंट आहे? रूट प्रेझेंट आहे. दिस इज कॉल्ड एज स्टॉक. सायन इज फिटेड इन टू दिस स्टॉक. आता काय करायचं आहे? हा सायन कशामध्ये फिट करायचा आहे? या स्टॉक मध्ये फिट करायचा आहे. सायन इज फिटेड इन टू द स्टॉक इन सच अ वे दॅट द कॅम्बियम ऑफ बोथ दिस सायन अँड स्टॉक मॅच विथ इच अदर. लक्षात घ्या, हे जे सायन आहे कशामध्ये फिट करणार? स्टॉक मध्ये. आता फिट करायचं तर असं फिट नाही केलं, याला अशा पद्धतीने कट केलं जातं. कटिंग वेगवेगळ्या प्रकारचं असू शकतं, त्याच्यानुसार याच्या ग्राफ्टिंगचे डिफरंट टाइप्स असतात. तर बघा, आता अशा पद्धतीनं कट केलं. आता कट केल्यानंतर आता या दोघांना काय करायचं आहे? जॉईन करायचं. इथे जॉईन करतोय. आता या दोघांना ज्यावेळेस जॉईन करायचं आहे, तर कसं जॉईनिंग होईल लक्षात घ्या. याच्यामध्ये हा काय केला? मी या स्टॉक मध्ये काय जॉईन केला? सायन जॉईन केला. पण हे जॉईनिंग कशा पद्धतीनं केलं? जेणेकरून या दोघांचा काय मॅच झाला पाहिजे? कॅम्बियम मॅच झाला पाहिजे. दिस सायन इज फिटेड इन टू द स्टॉक इन सच अ वे दॅट कॅम्बिया ऑफ बोथ आर मॅच्ड विथ इच अदर. आणि अशा पद्धतीनं या ग्राफ्टिंगमध्ये आपण काय केले? टू डिफरंट प्लांटचे टू पार्ट्स घेतले आणि हे टू पार्ट्स ॲज अ सिंगल प्लांट म्हणून आपण काय केले? ग्रो केले. सायन मध्ये काय पाहिजे? मोर दॅन वन बर्ड. आणि स्टॉक म्हणजे काय? जे रूटेड स्टेम आपण यूज केलं, रूटेड प्लांटचं स्टेम यूज केलं, दॅट इज द स्टॉक. आणि ज्याचं फक्त स्टेम यूज केलं, दॅट इज द सायन. अँड द मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट, व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट, ग्राफ्टिंग कोणामध्ये पॉसिबल आहे? फक्त डायकॉट मध्ये पॉसिबल आहे. कोणामध्ये पॉसिबल नाही? मोनोकॉट्स मध्ये पॉसिबल नाही. का पॉसिबल नाही? त्याचं रिझन हे आहे
की काय होतंय बघा. आता आपल्याला ग्राफ्टिंगमध्ये काय करायचं आहे, कशाला मॅच करायचं आहे, स्टॉक आणि सायनचं कॅम्बियमला मॅच करायचं आहे. आता मोनोकॉटमध्ये काय असते बघा, इन केस ऑफ मोनोकॉट कॅम्बियम इज ॲबसेंट. कॅम्बियम प्रेझेंट इन ओनली इन केस ऑफ डायकॉट प्लांट. जे काही डायकॉट प्लांट आहेत त्यांच्यामध्येच कॅम्बियम सापडतं. मोनोकॉटमध्ये कॅम्बियमच सापडत नाही, म्हणून काय मॅच करता येणार नाही, कॅम्बियम मॅच करता येणार नाही. आणि म्हणून ग्राफ्टिंग फक्त कोणामध्ये पॉसिबल होत आहे, डायकॉटमध्ये. इट इज नॉट पॉसिबल इन मोनोकॉट. विचारू शकतात. In case of monocots, cambium is absent. In case of dicot, cambium is present, and that's why grafting is possible only in case of dicot plant and not in monocot plant. Next method is the bud grafting or budding. आता बघा इथे काय केलं आपण, या स्टॉकवर काय फिट केलं, सायन फिट केलं. पण सायन कसं फिट केलं, हॅव्हिंग मोर दॅन वन बड. आता बघा, आता बड ग्राफ्टिंग मध्ये काय करायचं आहे किंवा बडिंग मध्ये काय करायचं, याच्यामध्ये काय करायचं, हा स्टॉक प्लांट घ्यायचा आहे आणि या स्टॉक प्लांटवर दुसऱ्या प्लांटची फक्त काय इन्सर्ट करायची आहे, काय फिट करायची आहे, सिंगल बड फिट करायची आहे. दॅट मेथड इज दी बड ग्राफ्टिंग ऑर बडिंग. दिस बडिंग अँड दिस बडिंग इज डिफरंट. रिमेंबर दिस टू थिंग्स. इट इज द टाइप ऑफ व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज बड ग्राफ्टिंग. इन बड ग्राफ्टिंग a single bud is inserted into the stalk. Got it? And the next method and the last method is the tissue culture. आता टिश्यू कल्चर पुढे जाऊन आपल्याला डिटेलमध्ये स्टडी करायचं आहे, पण याच्यामध्ये वन सेंटेन्समध्ये आपल्याला लिहायचं आहे टिश्यू कल्चर काय. इन केस ऑफ टिश्यू कल्चर, न्यू प्लांट्स और मेनी प्लांट्स आर प्रोड्यूस्ड फ्रॉम अ स्मॉल पार्ट ऑफ अ प्लांट in laboratory condition and that technique is called tissue culture. आता टिश्यू कल्चर मध्ये काय झालं, न्यू प्लांट प्रोड्यूस झालेत, पण कसे तयार झाले, एक दोन नाही, मेनी न्यू प्लांट्स आर प्रोड्यूस्ड. पण कुठे प्रोड्यूस झाले, लॅबोरेटरी कंडिशन्स मध्ये प्रोड्यूस झाले, युझिंग आर्टिफिशियल न्यूट्रिएंट मीडियम. सॉइल यूज केलं गेलं नाही, काय यूज केलं जातं, आर्टिफिशियल न्यूट्रिएंट मीडियमवर ते प्लांट्स ग्रो केल्या जातात. आणि त्या टेक्निकला आपण काय म्हणतोय, टिश्यू कल्चर. आणि टिश्यू कल्चरचा जो पार्ट आहे तो आपल्याला पुढच्या काही व्हिडिओ लेक्चर्समध्ये किंवा ज्यावेळेस हे चॅप्टर येईल त्यावेळेस आपल्याला तो डिटेलमध्ये स्टडी करायचे आहे. दिस आर द मेथड्स ऑफ असेक्झुअल रिप्रोडक्शन्स. गॉट इट. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, या सर्व मेथड्समध्ये तुम्हाला याची एक्झाम्पल्स पक्के लक्षात ठेवायचे आहेत. फ्रॅगमेंटेशन, स्पायरोगायरा, बडिंग, ईस्ट हायड्रा, स्पोर फॉर्मेशन, झूस्पोर, क्लमायडोमोनास, कोनेडिया, पेनिसिलियम, बायनरी फिजन, अमीबा, पॅरामोसियम, गेम्युल्स फॉर्मेशन, that is the sponges, leaf stem cutting, rose, bougainvillea, leaf cutting, sansevieria, root cutting, blackberry, grafting only in case of dicot. It is not possible in monocots. बड ग्राफ्टिंग कोणामध्ये आपण करतोय, रोज मध्ये आपण पाहिलं असेल, रोज मध्ये आपण करू शकतो. आणि टिश्यू कल्चर आपण इन डिटेल मध्ये पुढे जाऊन स्टडी करणार आहोत. दिस इज द इन्फॉर्मेशन रिगार्डिंग असेक्झुअल रिप्रोडक्शन ॲज पर युअर टेक्स्ट बुक कंटेंट.